श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तुमच्या घराच्या आसपास बेलाचं झाड आहे का? जर तुमच्या घराच्या शेजारी बेलाचे झाड असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण बेलाचे झाड हे केवळ एक झाड नाही, तर हिंदू धर्मात त्याला भगवान शिवांशी जोडले जाते. बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करण्याची प्राचीन कालापासून परंपरा आहे. अनेक धार्मिक मान्यतेनुसार ज्या ठिकाणी बेलाचे झाड असते त्या ठिकाणी सकारात्मक पवित्र वातावरणात राहते अशी श्रद्धा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घराजवळ बेलाचे झाड असण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, बेलपत्र शिवलिंगाला कसे अर्पण करावे, बेलाच्या झाडाची सेवा कशी करावी आणि कोणत्या गोष्टी बेलाच्या झाडाबाबत टाळाव्यात आणि घरात सुख समृद्धीसाठी पारंपरिक पद्धतीने कोणती छोटी सेवा करता येते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही भगवान शिवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर भक्तांनो, बेलाचे झाड हे इतके पवित्र का मानले जाते? मंडळी, हिंदू धर्मात बेलाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. बेलपत्र हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. आपण मंदिरात गेल्यावर शिवलिंगावर जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करताना पाहतो. विशेषतः श्रावण महिना, सोमवार, महाशिवरात्री आणि अशा दिवशी बेलपत्र अर्पण करण्याला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. बेलाच्या पानाची 3 पाने एकत्र असतात. याला त्रिदल बेलपत्राचा संबंध. अनेक भक्त भगवान शिवांच्या विविध त्रिस्वरूपाशी असतात. म्हणूनच बेलपत्र अर्पण करताना श्रद्धा आणि स्वच्छता यांना महत्त्व दिले जाते. जर घराशेजारी बेलाचे झाड असेल तर काय करावे? जर तुमच्या घराच्या आसपास आधीपासून बेलाचे झाड असेल तर सर्वप्रथम त्याची योग्य काळजी घ्या. झाडाला अनावश्यक इजा करू नका. झाडाच्या मुळाशी कचरा टाकू नका. पाणी उपलब्ध असेल तर योग्य प्रमाणात पाणी द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेलाचे झाड आहे म्हणून त्याला फक्त धार्मिक उपयोगाची वस्तू समजू नका. ते एक जिवंत झाड आहे, त्यामुळे त्याचे संवर्धन करणे ही सुद्धा धार्मिक सेवा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार झाडाभोवती स्वच्छता ठेवणे, त्याची मनापासून सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. बेलपत्र शिवलिंगाला कसे अर्पण करावे ते मी तुम्हाला सांगते. आता पाहूया बेलपत्र अर्पण करण्याची साधी पद्धत. सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शक्य असल्यास शिवलिंगासमोर दिवा लावा. प्रथम स्वच्छ पाणी शिवलिंगावर अर्पण करा. त्यानंतर श्रद्धेने बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र स्वच्छ असावे. त्यावर कीड, धूळ किंवा खराबपणा नसावा. बेलपत्र अर्पण करताना मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा करताना संख्या मोठी असण्यापेक्षा श्रद्धा, स्वच्छता आणि मनाची भावना फार महत्त्वाची आहे. चला तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगते, घरात जर अडचणी येत असतील तर एक गोष्ट करायची. आपण एका सोप्या पारंपरिक सेवेबद्दल जाणून घेऊया, जी एक शिवभक्त श्रद्धेने करतात. याला आर्थिक अडचणी दूर करण्याचा हमखास उपाय असे न समजता मनाला सकारात्मकता आणि श्रद्धा देणारी धार्मिक सेवा म्हणून करा. सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगासमोर दिवा लावा. भगवान शिवांचे नामस्मरण करा. बेलपत्र अर्पण करताना मनात आपल्या अडचणी सांगा. त्यानंतर 108 वेळा किंवा आपल्याला जमेल तितक्या वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शेवटी भगवान शिवाला प्रार्थना करा, हे महादेवा, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी अखंड राहू द्या. माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी, आरोग्य, शांती आणि योग्य मार्गाने प्रगती मिळू द्या. ही सेवा करताना कोणाकडून कर्ज घेऊ नका किंवा मोठा खर्च करून पूजा करण्याची अजिबात गरज नाही. त्यासाठी श्रद्धा महत्त्वाची आहे, दिखावा महत्त्वाचा नाही. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, बेलाचे झाड घराजवळ आहे म्हणून त्याबद्दल अनेक प्रकारच्या लोकमान्यता ऐकायला मिळतात. पण प्रत्येक गोष्ट अक्षरशः खरी आहे असे मानणे योग्य नाही. उदाहरणार्थ, घरात पैसा येणारच, दारिद्र्य कायमचे दूर होणारच
किंवा एखादी विशिष्ट वस्तू बेलाच्या झाडाखाली ठेवल्याने धनप्राप्ती होणारच, अशा गोष्टींना निश्चित परिणामाची हमी समजू नका. धार्मिक श्रद्धा ही श्रद्धेच्या जागी आणि व्यावहारिक जीवनातील आर्थिक नियोजन हे त्याच्या जागी असावे. घरातील आर्थिक अडचणी असतील तर खर्चाचे योग्य नियोजन करा, बचत करा, योग्य कामधंदा करा आणि आवश्यक सल्ला याकडेही लक्ष द्या. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते बेलाची झाड का तोडू नये. जर घराच्या बांधकामामुळे किंवा इतर कारणामुळे बेलाचे झाड अडथळा ठरत असेल तर घाईघाईने झाड तोडू नका. शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन झाड वाचवण्याचा प्रयत्न करा आणि झाड काढणे अपर्याय असेल तर स्थानिक नियमांचा विचार करा. कारण धार्मिक श्रद्धा असो व पर्यावरणाची काळजी, झाड वाचवणे हीच मोठी सेवा आहे. मंडळी, तुम्हाला बेलाची झाड घराशेजारी असेल तर ही छोटीशी सेवा करू शकता. आठवड्यातून एखाद्या दिवशी झाडाच्या आसपासची जागा स्वच्छ करा. झाडाला योग्य प्रमाणात पाणी द्या. झाडाला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या आणि जवळच्या शिवमंदिरात जाताना स्वच्छ बेलपत्र श्रद्धेने अर्पण करा. यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही. देवाला महागडी पूजा करण्याची गरज नाही. मनापासून केलेली भक्ती महत्त्वाची आहे, अशी आपल्या परंपरेची भावना आहे. श्रावण महिना भगवान शिवांच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. या काळात सोमवारच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करणे, बेलपत्र अर्पण करणे आणि ओम नमः शिवाय जप करणे अशी सेवा अनेक भक्त करतात. तुमच्या घरी बेलाचे झाड असेल तर त्याची स्वच्छता करा, निगा राखा. पण झाडावरून बेलपत्र तोडताना फांद्या तोडणे किंवा झाडाला इजा करणे टाळा. निसर्गाची सेवा ही देवाची सेवा आहे. दोन्ही सेवा एकत्र करा. मंडळी, बेलाचे झाड आपल्या संस्कृतीत श्रद्धेचे आणि निसर्गाशी जोडणारे एक सुंदर प्रतीक आहे. घराशेजारी बेलाचे झाड असेल तर त्याची काळजी घ्या. त्याला पवित्र मानत असाल तर त्याच्याशी प्रेमाने वागा. भगवान शिवांची भक्ती करताना केवळ उपायाच्या मागे न जाता चांगले कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांनाही महत्त्व द्या. चला, आजच्या व्हिडिओमध्ये शेवटी आपण एक मनापासून म्हणूया, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान भोलेनाथ आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान देवो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शिवभक्त परिवारात शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय आणि उपयोगी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झाडे लावा, झाडे जगवा.